नमस्कार, मी राजकुमार सुरुबे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपण पाहत आहात बहुजन समाजाच्या सामाजिक चळवळीचं चॅनल, आपलं चॅनल परिवर्तनवादी भारत अर्थात PB न्यूज, जनतेचा साथी आणि बहुजनाचं प्रतिबिंब. चला जाऊ कवितेचे गावा या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो आहे. माझ्या दुसऱ्या काव्यसंग्रहातील युग परिवर्तनाचे या काव्यसंग्रहातील 2 कविता. माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे सनातनी. घरांची दारं खिडक्या बंद करा, जाती धर्माच्या अवतीभवती कडेकोट बांधा. बाहेरचा विचार आत आणि आतला विचार बाहेर जायलाच नको. आदानच नाही तर प्रदान कशाला. काल ते सनातनी होते, काल ते सनातनी होते, ते आम्हाला खटकत होते. आज आमची सनातनी असणे ही ओळख बनली आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कबीर, फुले, गाडगेबाबा यांना गुरु मानले. संत तुकोबाची अभंग अधोरेखित केली. त्या सदग्रंथांची जात कोणती, धर्म कोणता. महामानवाचे नाव घेऊन त्यांचेच विचार तुकडे करण्याचे पातक आज घडत आहे. महामानवाचे नाव घेऊन त्यांचेच विचार तुकडे करण्याचे पातक आज घडत आहे. एकेकाळी जातीजातीत विभागलेल्या माणसाने माणूसपण नाकारणाऱ्या, स्त्री जातीला हीन लेखणाऱ्या मनुस्मृतीची होळी का करावी लागली महामानवाला. जो विचार त्यांनी नाकारला त्यांची लेकरं तसाच सनातनी विचार घेऊन तो विचार जोपासत आहेत. मानवी कल्याणकारी बुद्ध भीमाचा विचार जेरबंद केला जात आहे. कालचे कर्मकांड, अंधश्रद्धा इथेही घडतच आहे. विहारातील धागेदोरे पाण्याला अपरिमित महत्त्व आले आहे. कालच्या चातुर्वर्णांची मांडणी करताना दिले जात आहे मनोरे नसलेल्या 4 मजली इमारतीचे आणि ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्यनी शूद्रांच्या उतरंडीचे उदाहरण. हा झाला आहे इतिहास. आता वर्तमानात आणि आपल्यात डोकवा. इथेही बुद्धिजीवी, आमच्यातील ब्राह्मण, श्रमजीवी, आणखी काही वर्ग दिसून येत आहे. काल तिथे धर्ममार्तंड खेळायचे. आज जाल त्या विहारातही तुम्हाला दिसून येईल एक टिपिकल चौकडी. कसली समता आणि कसली सम्यक दृष्टी. कालचा तिकडचा असहिष्णुपणा, कडवा धर्मवाद आज येथून पूर्णपणे गेला आहे. बाबांचे नाव घेऊन तुटून पडतात आमचे विचारवंत. बाबांचे नाव घेऊन तुटून पडतात आमचे विचारवंत इतर धर्मावर. बाबांच्या चळवळीत मातंगही होते आणि ब्राह्मणही. त्यांचा लढा कोणत्याही माणसाविरोधात नव्हताच, माणसांनी स्वीकारलेल्या विचारधारेविरोधात होता. माणसं वाईट नसतातच मुळी, ती विचाराने पछाडतात आणि विचारानेच परावर्तित होतात. आमच्यातील सनातनी युक्तिवाद करतात. हिंदू बघा मस्जिदीमध्ये जातो का. आमच्यातील सनातनी युक्तिवाद करतात आणि म्हणतात हिंदू बघा मस्जिदीत जातो का, मुस्लिम बघा मंदिरात जातो का, ख्रिश्चन बघा विहारात जातो का. ही सारी उदाहरणं देऊन साऱ्या विश्वाला बुद्ध हवा म्हणणाऱ्या या आम्हाला बनविले जात आहे सनातनी. ही सारी उदाहरणे देऊन साऱ्या विश्वाला बुद्ध हवा म्हणणाऱ्या या आम्हाला बनविले जात आहे सनातनी. आपली परंपराच वेगळी,
भाषणाला सुरुवात करताना आपण सारेजण बुद्ध, कबीर, फुले, शाहू, गाडगेबाबा नि बाबासाहेब यांना अभिवादन करूनच भाषणाची सुरुवात करतो. याचं लॉजिक काय? आपल्या बापांनीच ही शिकवण आपल्याला दिली आहे. जाती धर्मापेक्षा कर्तव्यच महत्त्वाचं आहे. विचाराची व्यापकता महत्त्वाची आहे. जगाला तारणारा बुद्धाचा विचार महामानवाने उंजळीत घातला. तो कशासाठी? इतर धर्माला कमी लेखण्यासाठी? तुमचा धम्म तुम्हाला चिटकलेला असतो. जगभर फिरा, तो काय गळून पडणार नाही. तुमचा धम्म तुम्हाला चिटकलेला असतो. जगभर फिरा, तो काय गळून पडणार नाही. जहाल, क्रांतिकारी हे शब्द कानावर आढळतात. पण याचा अर्थ टोकाचा कडवा धर्मवाद असा असेल तर बुद्धांनी सांगितलेल्या मध्यम मार्गाचे नि काळानुरूप बदलाच्या दिलेल्या भूमिकेचं काय? सनातनी बनू नका, इतरांचा द्वेषही करू नका. भाईचारा वाढवा, बहुजन तितुका मेळावा. धम्म तोंडाने सांगू नका, आचरणात तो दिसू द्या. मला हद्दपार जरूर करा, या मैफिलीतूनही हटवा. मला याची आता पर्वा नाही. कारण मी आव्हान दिले आहे तुमच्यातील सनातनीला. तर ही होती माझी पहिली कविता, सनातनी. माझ्या दुसऱ्या कवितेचं नाव आहे पायवाट. राजकारणाकडे जाणारी पायवाट समाजकारणातूनच प्रारंभ होते. तरीही राजकारण्यांना प्रतिष्ठा नि समाजकारणाच्या वाट्याला उपेक्षा काय येते? राजकारणाकडे जाणारी पायवाट समाजकारणातूनच प्रारंभ होते. तरीही राजकारण्यांना प्रतिष्ठा आणि समाजकारणाच्या वाटेला उपेक्षा काय येते? राजकारणी म्हणतो राजकारण कमी, मी समाजकारणच अधिक करतो. मग आमदार नगरसेवकाचा सन्मान आणि समाजसेवक का दुर्लक्षित राहतो? राजकारणी लोकप्रतिनिधी बनून 5 वर्षात उकळ पांढरे करतात. आपले उकळ पांढरे करतात. 5 दशक समाजसेवा करणारे समाजसेवक आहेत तिथेच कसे? सर्व चळवळीची सामाजिक चळवळ आई असूनही सगळ्याच राजकारण्याप्रमाणेच का आकर्षण वाटते? सर्व चळवळीची सामाजिक चळवळ आई असूनही सगळ्यांनाच राजकारणाचेच का आकर्षण वाटते? मुलगा 18 वर्ष झाला की त्याचे मन समाजकारणात नाही राजकारणात का रमते? मुलगा 18 वर्ष झाला की त्याचं मन समाजकारणात नाही राजकारणातच का रमते? राजकारण वाईट नाही, पण राजकारणात आज आले आहे ग्लॅमर हे. राजकारण वाईट नाही, पण राजकारणात आज आले आहे ग्लॅमर. तरुणाईला समाजकार्याचा नाही तर राजकारणाचा चढत आहे फीवर. तर ही होती माझी दुसरी कविता. आपल्या सर्वांना नेहमीप्रमाणे आवाहन करतो, आपणसुद्धा या आगळ्या कार्यक्रमात सहभागी व्हा. चला कवितेच्या गावा या कार्यक्रमात आपणसुद्धा आपल्या कविता पाठवू शकता या कार्यक्रमासाठी. त्यासाठी मोबाईल नंबर आहे 9834149302. आपल्या कवितेची प्रतीक्षा राहील. त्याचबरोबर या दोन्ही कविता यावर आपली प्रतिक्रिया द्या, आपला अभिप्राय कळवा. आणि हो भावा बहिणींनो, आपलं चॅनल आहे PB न्यूज, याला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू नव्या कार्यक्रमात.